राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ राहुरीमध्ये प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न झाली आहे। या सभेला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत मार्गदर्शन करताना प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास दृष्टीचा उल्लेख करत सांगितला की त्यांच्या नेतृत्वामुळे देश आणि राज्यात विकासाला गती मिळाली आहे। त्यामुळेच जनतेचा त्यांच्यावर विश्वास असून प्रेमही वाढलंय। ते पुढे म्हणाले की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जर भाजपमध्ये पक्षप्रवेश केला तर त्यांचं स्वागतच आहे। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवावं। त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला गती मिळेल आणि मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल। रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितलं की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर अक्षय कर्डिले यांना विजयी करणं गरजेचं आहे। पक्षाशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी। ते पुढे म्हणाले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुळा धरणाची उंची वाढवून आणि गाळ काढण्याचं काम हाती घेतलं जाणार आहे। तसेच या भागातील MIDCचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेतील। अक्षय कर्डिले हे युवा नेतृत्व असून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची क्षमता त्यांच्यात आहे। आता प्रचाराच्या सभा कमी होतील, मात्र कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क साधावा, विकास कामांची माहिती द्यावी। खऱ्या अर्थाने त्याला जिंकवण्याची भूमिका जी असते किंवा त्याची जिंकण्याची असणारी जी ताकद आहे ती ताकद कोण आहे? तर त्या बूथवरती काम करणारा, त्या गाव पातळीवरती काम करणारा तो कार्यकर्ता आहे, पदाधिकारी। माझ्या समोर बसलेले आपण सर्वच आहे। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, विखे पाटीलजी पालकमंत्री म्हणून, सुजयजी एक युवा नेता म्हणून, अक्षय कर्डिलेजी, ही सगळी मंडळी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतात निवडणूक सोपी आहे, परंतु गाफील राहता कामा नये। आपण सर्वजण ज्या ठिकाणी काम करता, कदाचित त्या गावामध्ये काम करत असताना
लोकांनी हे मतदान जे आहे ते अक्षय तडीला आपल्याला द्यायचं आहे, हे आपण आपल्या असणाऱ्या प्रत्येक भगिनीने, माता भगिनीने त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. इथला असणारा प्रत्येक शेतकरी, या शेतकऱ्याला सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या अनेक योजना, मग ती किसान सन्मान योजना असेल की ज्याचे 22 पेक्षा जास्त हप्ते हे प्रत्येक डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती गेले.
निवडणुकीला आपल्याला सहकार्य करण्याची निमंत्रण दिलं आणि त्यांच्या असणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घेणं, या सगळ्या भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण कार्यकर्ते म्हणून, आपण पदाधिकारी म्हणून, आपण महायुतीचे असणारे एक नेते म्हणून आपल्याला स्वतःला यामध्ये पाऊल उचललं पाहिजे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आजपासून कोणतीही सभा होणार नाही, कारण सभा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया जातोय याची कल्पना आहे. एकच कदाचित देवेंद्रजींची सभा कुठे ना कुठेतरी होईल. सध्या उष्णतेची लाट असल्याने सर्वांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी असंही त्यांनी नमूद केलं. तर यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र कोणतीही निवडणूक सोपी नसते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाव सोडायचं नाही आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचंय. ते पुढे म्हणाले की कर्जमाफी, वीज बिल सवलत, लाडकी बहीण योजना, सौर ऊर्जा योजना याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. तसेच तालुक्यातील सुमारे 8,000 बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी विद्यापीठ परिसरात नवीन MIDC उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अक्षय कर्डिले यांना विधानसभेत पाठवणं हीच स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तर यावेळी सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की ही निवडणूक सार्वत्रिक नसून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनामुळे लागलेली पोटनिवडणूक आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न भरता पाठिंबा दिलाय. आता त्यांनी अधिकृत पाठिंबा द्यावा. पुढे म्हणाले की स्वर्गीय कर्डिले यांनी सामान्य जनतेचा आवाज बनून काम केलं. पाणी, विकास आणि सामाजिक प्रश्न सोडविण्याची जबाबदारी शासन पार पाडत आहे. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी असतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावं. या सभेत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रास्ताविक केलं, तर उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितलं की जनतेची सेवा करण्यासाठी मला निवडून द्या. माझ्यावर टाकलेला विश्वास विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे तर भाजपमध्ये आले तर आम्ही दोघे मिळून राहुरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू. या सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार विक्रम पाचपुते, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सत्यजित कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच या विजय संकल्प सभेमुळे राहुरी मतदारसंघात भाजप महायुतीच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी भोवती जनसमर्थन अधिक मजबूत होत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आपण सर्व लोक कार्यकर्ते अतिशय जोमानं या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला झोकून दिलं आणि त्यामुळे डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिकारी निवडून देणं हीच खरं शिवाजीरावांना श्रद्धांजली होणार आहे. आणि त्याचबरोबर आपण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना जे आपण पद्धत दिलेली आपण सर्वांना की आपल्या महायुतीचे उमेदवार मोठ्या पद्धतीने निवडून येतील. मला विश्वास आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय दिलेला शब्द आपण सार्थक करून दाखवता, त्याच्यामध्ये माझ्या मनात काही शंका नाही. आज काही फार राजकीय भूमिका मांडण्याचा प्रश्न नाही आहे. आता 3-4 दिवस झाले निवडणुकीला, अजूनही काही ठिकाणी अशी चर्चा होते की मतदारांवर हँडल गेले. तर आपण आता निवडणुकीमध्ये त्यावेळी सुद्धा माजी मंत्री आणि तालुक्याचे माजी आमदार प्राजक्त साहेबांचे आभार मानले आहे. आणि त्यांनी या निवडणुकीला अप्रत्यक्षपणे तालुक्याच्या विकासाकरता पाण्याचा प्रश्न असेल, साखर कारखान्याचा प्रश्न असेल, शहराच्या विकासाचा प्रश्न असेल, त्यासाठी अक्षय कर्डिले
भेट घेतली आणि त्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि फॉर्म भरला गेला नाही आणि निश्चितपणे त्यांनी ऐकलं आणि या निवडणुकीकडे एक वेगळ्या नजरेने पाहत असताना मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हे आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं अजून देखील तुमच्या आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की त्यांची नेमकी काय भूमिका घेणार मी देखील समाज माध्यमांच्या माध्यमातून ऐकतो आहे पाहतो आहे खरं तर वास्तविक पाहता ही निवडणूक सार्वत्रिक नाही आहे ही निवडणूक पोटनिवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं या राज्यामध्ये कार्य केलं आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचं मी आभार मानतो परंतु अजूनही वेळ गेली नाही 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा मला अपेक्षा आहे की त्यांनी आता जरा फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो माननीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेतच ऑलरेडी त्यांना भेटलेलेच आहे परंतु हे सर्व करत असताना आपल्याला शेवटी सोपं काम झाल्याच्या नंतर बरं वाटतं परंतु हे बरं वाटण्यासाठी निवडणूक नाही खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून राज्यात आणि देशात सरकारच्या माध्यमातून प्रश्न सुटणार आहे वीज असेल रस्ते असतील पाणी असेल वैयक्तिक स्वरूपाचे कामं असतील सामाजिक प्रश्न असतील आवर्तनाचा विषय असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे राज्य सरकारची आहे केंद्र सरकारची आहे आणि हा मुद्दा आपण लोकांना पटवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हिरागिरी भाग घेऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांचं चिन्ह कमळ आहे हे त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे कारण गेल्या अनेक वेळा पोटनिवडणुका झाल्या पण पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का हा घटतो आणि मग हा टक्का घटला नाही पाहिजे सर्वांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे मतदान आपल्या बाजूने टाकलं पाहिजे आणि बाजूने टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना कन्व्हिन्स करून आपला उमेदवार कसा उजवा आहे आपल्या उमेदवाराचं राज्य सरकार आहे आपला उमेदवार निवडून दिल्यानंतर केंद्र सरकार आहे आपले जे काही स्थानिक प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी जर कुणाचा भविष्य काळामध्ये उपयोग होणार असेल तर तो अक्षय कर्डिलेच्या माध्यमातून उपयोग होणार आहे आणि म्हणून आपण मतदारांना कन्व्हिन्स केलं पाहिजे आता गाव सोडू नका आता त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्या या भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रदेशाध्यक्षांचे एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करायचं माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये सर्वात प्रथम मी आभार मानतो की त्यांनी माननीय कर्डिले साहेबांचं कार्य पाहता त्यांचं पक्षासाठी योगदान पाहता माननीय अक्षय कर्डिलेंना उमेदवारी दिली आणि मी आपल्याला खात्री देतो साहेब की मागच्या गेल्या 10 दिवसापासून 15 दिवसापासून आम्ही सगळेच आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला तो विश्वास प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर ठेवला या विश्वासाने 23 ला मतदान झाल्यानंतर 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा अक्षय कर्डिले हे एक ऐतिहासिक मताधिक्याने या मतदारसंघाचे आमदार झालेले असतील आपण विश्वास आमच्यावर ठेवला आणि आज जो आपला वेळ दिला मी सगळ्यांच्या वतीने परत एकदा आपले सगळ्यांचे आणि आलेल्या सगळ्या सन्मान्य मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे असे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी आपल्याला अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं असे विधान परिषदचे सभापती आदरणीय रामजी शिंदे साहेब
दादा विखे पाटील, आदरणीय आमदार विक्रमजी पाचपुते साहेब, आदरणीय केशवजी उपाध्याय साहेब, उपस्थित माझे सहकारी बंधू सत्यजित दादा कदम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपजी बालसिंग साहेब व सर्वच, त्याचप्रमाणे ज्यांचं आपल्या मतदारसंघावरती विशेषतः माझ्यावरती प्रेम आहे असे विधान परिषदचे आमदार आदरणीय प्रसादजी लाड साहेब व सर्वच भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रमुख आज आपल्यासाठी खरं म्हणजे प्रचार करता त्यांनी वेळ दिला आणि जे आपल्याला पूर्ण ताकद देण्याचं काम करतात असे एकदा व्यासपीठावर बसलेल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्यावरून त्यांचे मनापासून धन्यवाद की आता निवडणुकीसाठी फक्त 7 दिवस राहिले. आपल्याला ज्या पद्धतीने नामदार साहेबांनी, प्रदेश अध्यक्ष साहेबांनी सूचना आणि मार्गदर्शन केले, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कळलेले साहेब आहे आणि कळलेले साहेबांसाठी आपण या निवडणुकीला सामोरे जातोय. प्रत्येकजण हा राज्यापासून तर तळागाळापर्यंत प्रत्येकजण माझ्यासाठी प्रयत्न करतोय. मी आपला सर्वांचा आयुष्यभर ऋणी असेल. फक्त आपल्याला सर्वांना एवढीच माझी विनंती की 7 दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी द्या, 7 दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घ्या, प्रयत्न करा. 4 महिन्यानंतर मी पूर्णपणे जबाबदारीने आपल्यासाठी रात्रंदिवस काम करेन. एवढं आपल्याला सर्वांना माझी विनंती. अधिक वेळ न घेता सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला निश्चित विश्वास आहे की आपल्या सर्वांचं प्रेम आदरणीय आमदार शिवाजीराव गडहिंग्लज साहेबांवरती आहे आणि तोच विश्वास तुम्ही मला दाखवताय. तर येणाऱ्या 4 तारखेला भूतो न भविष्य असं मला आपण मतदान देऊन 100% विश्वास दाखवून काम करण्याची संधी आपण सर्व मला देतात आणि नक्कीच 2029 पर्यंत पोहोचूच तर आपल्याला 100% ही खात्री आणि विश्वास देतो की आपण जो विश्वास माझ्यावरती दाखवता त्याला तडा न जाता सगळे कामं आपल्या राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे पूर्ण झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. हा विश्वास व्यक्त करतो. सर्वांचे धन्यवाद. जय श्रीराम. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 राहुरी अहिल्यानगर.